नमस्कार. आज आपण एका जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या शेतीत समृद्धी आणू शकते. ती योजना आहे मसाला पीक लागवड योजना. ही फक्त एक सरकारी योजना नाहीये, तर आपलं उत्पन्न वाढवण्याची एक खूप मोठी संधी आहे. चला पाहूया या संधीचं सोनं कसं करायचं ते. ही आपली ओळख काही आजची नाही, कित्येक शतकांपासूनची आहे. आपल्या देशातल्या मसाल्यांनी तर अक्षरशः अख्ख्या जगाला वेळ लावले. हा आपला एक खूप मोठा आणि गौरवशाली वारसा आहे. आता विचार करा, हाच वारसा पुढे घेऊन जाण्याची आणि सोबतच स्वतःची आर्थिक प्रगती साधण्याची संधी आता आपल्या दारापर्यंत आलीय. हे फक्त एक सरकारी काम नाही, तर या महान परंपरेशी जोडल्या जाण्याचं एक आमंत्रण आहे. तर हीच आहे ती संधी, आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवण्याची एक सुवर्ण संधी. मसाल्यांची शेती म्हणजे फक्त परंपरा नाही, तर ती थेट आपल्या खिशात पैसा आणू शकते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या योजनेतून मिरची, आलं, हळद आणि मिरी यांसारख्या जास्त नफा देणाऱ्या पिकांसाठी सरकारकडून थेट मदत मिळणार आहे. ही अशी पिकं आहेत ज्यांना बाजारात नेहमीच मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला आता बघूया की ही मदत नेमकी कुठून आणि कशी मिळते. या योजनेचं नाव आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, जे खास शेतकऱ्यांच्या शेतीला एक नवी दिशा देण्यासाठीच बनवलं गेलंय. म्हणजे बघा, ह्या अभियानाचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. महाराष्ट्रात मसाला पिकांचं उत्पादन वाढवायचं आणि त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं, म्हणजे उत्पादनही वाढेल आणि पैसाही. आता मनात पहिला प्रश्न येतो की या संधीचा फायदा नेमका कोणाला घेता येईल? यासाठी पात्रता काय आहे? चला तेच आता एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर नियम अगदी सोपे आहेत. बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 0.20 हेक्टर जमीन स्वतःच्या नावावर असणं गरजेचं आहे आणि एका व्यक्तीला जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रासाठी या योजनेचा फायदा घेता येतो. एकदम सरळ आणि सोपं गणित आहे. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे पैसा. म्हणजे अनुदान किती आणि कसं मिळणार आहे. चला याची सविस्तर माहिती घेऊया. सुरुवात करूया मिरचीपासून. ज्यांना मिरचीची लागवड करायची आहे ना, त्यांच्यासाठी तर सरकारकडून एकदम भक्कम मदत आहे. मिरची लागवडीसाठी प्रति हेक्टर खर्चाच्या मर्यादेत तब्बल 25,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. ही खरंच खूप मोठी आर्थिक मदत आहे, नाही का? आता वळूया आलं आणि हळदीकडे. ही दोन्ही पिकं तर प्रचंड फायदेशीर आहेत आणि म्हणूनच यासाठीचं अनुदानही जास्त आहे. आता हे बघा, आलं आणि हळद या पिकांच्या लागवडीसाठी तर थेट 50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळतंय, म्हणजे मिरचीच्या दुप्पट. ही खरंच एक मोठी रक्कम आहे. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. मिरी, लवंग, जायफळ यांसारख्या बहुवार्षिक मसाला पिकांसाठी सुद्धा प्रति हेक्टर 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान आहे. म्हणजे बघा, ही योजना किती व्यापक आहे. आणि सगळ्यात भारी आणि दिलासादायक गोष्ट काय माहितीये? हे सगळे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. मध्ये कोणी नाही, काही नाही. एकदम पारदर्शक कारभार. अनुदान किती मिळतो हे तर पाहिलं, पण त्यासाठी अर्ज कसा करायचा? थांबा, काळजी नसावी. अर्ज करण्याची प्रक्रिया पण एकदम सोपी ठेवण्यात आली आहे. हे बघा, फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, महाडीबीटी पोर्टलवर जायचं. दुसरं, आपली कागदपत्र तयार ठेवायची. आणि तिसरं, ऑनलाईन अर्ज भरून टाकायचा. बस, झालं काम. अर्जासाठी कागदपत्र पण अगदी मूलभूत लागतील. जास्त काही नाही. आपलं आधार कार्ड, जमिनीचा 7/12 आणि 8चा उतारा आणि बँकेच्या पासबुकचे कॉपी, एवढंच. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार आहे. म्हणजे काय? जो लवकर अर्ज करेल त्याची संधी पक्की. त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. चला तर मग, आता या संधीचं सोनं करण्याची वेळ आली आहे. पारंपरिक शेतीला थोडी आधुनिकतेची जोड देऊया आणि एक प्रगत, समृद्ध शेतकरी बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकूया. आपला मंत्र सोपा आहे. मसाला पिकांची शेती करा, आधुनिक बना आणि समृद्ध व्हा. हा बदल आता आपल्याच हातात आहे. आणि हो, अजून काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असेल तर सरळ महाडीबीटी पोर्टलला भेट द्या किंवा आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. ते नक्कीच योग्य मार्गदर्शन करतील.